आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड पुणे आणि कोथरूड येथील विद्यार्थ्यांनी रौप्य व कांस्य पदक पटकावले. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर HR राव म्हणाले, सूर्यांशू आणि अथर्व यांचे यश हे समर्पण, कठोर परिश्रम आणि विज्ञानावरील प्रेम दर्शवते. डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसारख्या विज्ञान स्पर्धा लहान मुलांना नवनवीन कल्पना, मूल्यांकनाच्या पद्धती शोधण्यासाठी प्रोत्साहित करून विज्ञानातील सर्जनशीलता आणि चिकित्सक विचार कौशल्ये विकसित करत असतात. आकाश विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी तसेच त्यांची सर्जनशीलता विकसित करण्यासाठी आवश्यक साधनांसह एक पोषक वातावरण देखील प्रदान करते. याविषयी अधिक माहिती देताना डॉक्टर HR राव म्हणाले, तैयारी करी, they feel demotivated every time it happens because it was not just an exam, it was a journey of 12 years around. बच्चा बचपन से, कुछ लोग 10th के बाद से, 11th के बाद से तैयारी कर रहे थे. सडनली दे फील फ्री कि नीट देकर आए एंड दे फील कि चलो अब थोड़ा घूमते हैं, अपने आप को टाइम देते हैं, विद पेरेंट्स टाइम स्पेंड करते हैं. काफी बच्चे हॉस्टल्स में रहते थे, अपने शहर छोड़कर आए थे, जिन्होंने आई बाबा की शक्ल नहीं देखी 2 साल से, वो मिलने नहीं पहुंचे, वापस पहुंचे उनसे मिलने, सब ठीक हुआ, फिर खबर आई लीक हो गया, अब दोबारा हॉस्टल भेजो, दोबारा वो खर्चा, दोबारा वो चीजें, खर्चा भी छोड़िए, मेंटल प्रेशर आ जाता है, दोबारा उस जद्दोजहद से निकलना है बच्चे को. इट वॉज अ डिप्रेसिंग थिंग. वो एक डेट दसते हैं कि बच्चा किसी भी शहर में, किसी भी गांव में है, तो हमने फिर सभी लोगों को, अपने सब बच्चों को बोल दिया, अगर आप नहीं आ सकते तो वहीं से ऑनलाइन क्लास लीजिए, वहीं से ऑनलाइन बैठ के आप टेस्ट दीजिए. सारे 2 महीने हैं, गर्मी का समय है, ट्रैवल मत कीजिए बहुत ज्यादा. अगर आ सकते हैं तो फ्री ऑफ कॉस्ट दोबारा पढ़िए, कोई दिक्कत नहीं है, दोबारा किताबें, दोबारा सब कुछ हमने शुरू कर दिया है. बट हम सहायता सब कर सकते हैं, पेरेंट्स, टीचर्स, सब बच्चे को मोटिवेट कर पाएंगे, पर जो गुजर रही है उस बच्चे पे, वो 16 साल का बच्चा, वो तो सिर्फ वो बच्चा ही फील कर पाएगा. It was a panic condition. So myself Sakshi Singh, I'm the faculty at Akash Institute, and Homi Bhabha Bal Vidyanik examination is basically conducted from MSTA, और उसके 4 written stages के एग्जाम्स होते हैं. First is MCQ based examination for 2 hours. Then if a student got selected in this MCQ based examination, which has a qualifying percentage for 60%, then it gets into practical or viva, and if get selected into practical or viva, then उसको मिलता है आपको एग्जाम देना, जिसमें उसको लिखना पड़ेगा फॉर रिगार्डिंग रिसर्च एनालिसिस, एंड रिसर्च एनालिसिस के बाद इंटरव्यू सेक्शन में ये बच्चा सेलेक्ट होते हैं. सो दिस इज द 4th स्टेज सिलेक्शन एग्जामिनेशन जो महाराष्ट्र गवर्नमेंट कंडक्ट करती है, ताकि साइंस जो बच्चे का एस्पेक्ट है वो और क्लियर हो जाए और फंडामेंटली वो क्लियर कर सके और आगे बढ़ सके. To felicitate 2 of our students, Suryanshu for achieving silver medal in Homi Bhabha Bal Vidyanik examination and Athar for achieving a bronze medal in Homi Bhabha Bal Vidyanik examination. They are not just merely examinations; they are basically the foundation stones for further their love for the science, their progress, and their way for further need, JEE and further prospects in life. Thank you so much. आणि आम्हाला त्यातनं काही लर्निंग होत आहे, त्याला काही कळलेलं, पण 8वी पासून तो इथे येतो. आणि आय कॅन टेक अ नेम ऑफ मॅडम साक्षी मॅडम. आणि मगाशी 2 क्वेश्चन म्हणजे रेज केले होते. पोषक वातावरण काय आणि दुसरा एक मी विसरलो शकतो. पोषक वातावरण म्हणजे प्रॉब्ली हाऊ दे कनेक्ट विथ अस ॲज अ पॅरेंट. डेली ऑर वीकली एक कनेक्ट असतो, किंवा मंथली एक फॉर्मल कनेक्ट किंवा क्वार्टरली एक फॉर्मल कनेक्ट असतो. त्यानंतर मुलाबरोबर इव्हन त्यांनी एखादा क्लास जरी मिस केला तरी स्टील मॅडम त्याला एक्स्ट्रा बोलवून शी टेक केअर होतं, म्हणजे एक्स्ट्रा एक अर्धा तास त्याच्याबरोबर स्पेशल स्पेंड करतात आणि त्याला जे मिस झालेलं आहे ते कव्हर केलं होतं. प्रत्येक स्टेज नंतर मॅडमने सांगितलं की कुठल्या कुठल्या स्टेजेस आहेत, प्रत्येक स्टेज नंतर काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, त्याचं पूर्ण मार्गदर्शन साक्षी मॅडमने केलं होतं. आणि सेम ऑल फॅकल्टीज इन आकाश आर इक्वली इक्विप्ड विथ प्रोव्हाइडिंग द नॉलेज एज वेल एज प्रोव्हाइडिंग द इन्फ्रास्ट्रक्चर व्हॉट दे. सो ऍब्सोल्युटली जे पोषक वातावरण म्हणतात म्हणजे सगळं मिळालं पाहिजे. म्हणजे एसी वगैरे हा तर इन्फ्रास्ट्रक्चर झालं, पण नॉलेजेबल पर्सन्स दे हॅव ॲज वेल एज त्यांचं जे करिक्युलम मटेरियल आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे, की विच इज गिव्हिंग हिम अ गुड ऑपॉर्च्युनिटी टू काइंड ऑफ होन हिज स्किल्स.